राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कावरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरु हरि रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षुनाम ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदांत विदाम वरिष्ठं, पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। ते सारखं आवाज काढले की ते हे व्हायले, पण कोरडं पडायले। चल विचार सागर तरंग 5वा परिच्छेद तोच आहे 33वा। प्रणव उपासनेचा प्रकार चालू आहे आणि आता लय चिंतन करणे शिल्लक आहे म्हटले होते, तर ते लय चिंतनाचा प्रकार असा सांगितला आहे, मात्रा आकार उकार आणि मकार जे आहेत, ह्या मात्राचा कसा लय चिंतन करायचं, कारण आकार ही स्थूल आहे, उकार ही सूक्ष्म आहे आणि मकार ही कारण आहे, असं त्या मात्राचं स्वरूप आहे। मकार मकार ही कारण रूप आहे
आणि उकार सूक्ष्म रूप आहे, बंदच करणार. आणि स्थूल रूप, स्थूल रूप हे आकार मात्रा आहे. मग ह्या ज्या 3 मात्रा आहेत, याच्या पुढे एक मात्रा आहे, त्याला अमात्र म्हणतात. आणि ती अमात्र हिला तुरीय म्हणतात. मग ही अवस्था ओमकाराचीच आहे, पण ओमकाराचे तुरीय अमात्र रूप आहे. हे कोणाचं रूप आहे? ओमचंच आहे, पण तुरीय मात्र आहे. आणि तुरीय म्हणजे काय? अमात्र. असं या मात्राचं स्वरूप आहे. तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे. तुरीय कसं आहे? ब्रह्मरूप आहे, पण अमात्र रूप आहे. अमात्रा ही एक मात्राच आहे. अमात्रा नाव दिलंय ना त्याला, काल आपण बोललो. आणि शुद्धाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत, म्हणून दोन्ही तद्रूपच आहेत. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत. काय दोन्ही कल्पत आहेत? परमार्थ रूप आणि अपरमार्थ रूप. म्हणजेच ह्या 3 मात्रा ही एक, 3 मात्रा एक, आणि तुरीय ही एक, अमात्रा असणारी ही एक. म्हणजे एक पारमार्थिक स्वरूपाची आहे आणि 3 अपारमार्थिक स्वरूपाची आहे. म्हणून दोन्हीही अपारमार्थिक रूप झालं, म्हणून तरी पण ते अपारमार्थिक रूप जे आहे का, ते परमार्थच रूप आहे, पण बाद करू नये. कसं? बाद करून आहे. अपारमार्थिक जे रूप आहे त्या रूपाला शुद्ध सत्यत्व नाही. शुद्धता, कारण ते त्रिपुटीतलं आहे आणि माया उपाधीन आहे, अविद्या उपाधीन आहे, आणि हे उपाधी रहित आहे. कोणचं? अमात्र रूप. पण त्या ठिकाणी उपाधी जी आहे ती नाममात्र रूप आहे. उपाधी कशी आहे? नाममात्र रूप म्हणतात तिला. जसा कल्पित भेद, वास्तव भेद आणि नाममात्र भेद. भेदाचे 3 प्रकार: वास्तव भेद, कल्पित भेद आणि नाममात्र भेद. नावाला उग भेद आहे, नाही तर ते अभेदच आहे. हे नाव आपण म्हणतो ना, उग नावाला आहे ते, त्याचं काय नाही. तसं नाममात्र भेद. तर या ठिकाणी जे तुरीय अवस्था आहे त्या ओमकाराची, अमात्राची, हे नाममात्र आहे. उग म्हणायला अमात्र, नाहीतर ते ब्रह्मरूपच आहे. म्हणून या रीतीने ओमकाराच्या पारमार्थ रूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला. ओमकाराच्या पारमार्थ रूप, कोणती परमार्थ रूप? आता अमात्रा. अमात्राच्या ठिकाणी, तिच्या ठिकाणी कोणाचा? ह्या 3चा, आकार, उकार आणि मकार, या 3 मात्राचा, म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारणाचा.
यांचा लय कशात केला? अमात्रेमध्ये, महाकारणामध्ये. तो अमात्र रूप परमात्मा मी आहे. आता तो लय केला त्यावेळेस तो अमात्र रूप जो आहे तो परमात्मा तो मी आहे असे एकाग्र चिंतनाने चिंतन करावे. ते जे अमात्र रूप आहे ते आपलं स्वरूप आहे. ते कसं आहे? ब्रह्मरूपच आहे, पण ते आपलं स्वरूपच आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या कल्पिताचा काय होतो? लय होतो, है का नाही? आता स्वप्न, जागृती आणि निद्रा ह्या ज्या 3 अवस्था आहेत ना, आता जागृतीचा लय झोपेत कारणात होतो, है का नाही? आणि स्वप्नाचाही लय झोपेतच होतो. मग झोपेचा लय जोपर्यंत अंतःकरण लीन आहे तोपर्यंत झोप आहे. आणि जर अंतःकरण हे दररोजचा लय होणार आहे. झोप म्हणजे हे दररोजचा दैनंदिन होणारा लय आहे. पण जो वास्तविक लय आहे म्हणजे नंतर तो त्याला येणारच नाही. स्वप्नाला आणि जागृतीला पुन्हा तो येणारच नाही आणि झोपेतही राहणार नाही. कारण अंतःकरणच त्या ठिकाणी बाधित झालं. तर मग त्यावेळेस ते चैतन्य, ते जीव चैतन्य, आत्मचैतन्य याचं काय होतंय? आता हे उपाधिरहित झाल्यामुळं अमात्रेमध्ये गेलं, त्याला कोणतीही मात्रा नाही, कोणताही गुण नाही, गुण नाही आणि मात्रा नाही. येरी तरी मात्रा ह्या गुणानंच बांधलेल्या आहेत ना. ह्या मात्रा कशानं बांधल्यात? गुणानंच बांधलेल्या आहेत. म्हणून गुणरहित होतो तो. आणि संतांनं जे सांगितलंय का गुणरहित व्हा, गुणरहित व्हा, तर ह्या अवस्थेला अमात्र अवस्थेला जा म्हणायले. आणि जर गुणात राहिला तर त्या त्रिपुटीमध्ये राहतात. आणि त्याच्यात जर राहिला तर तुम्हाला जाग येणारच आहे. स्वप्न सूक्ष्म अवस्था येणारच आहे आणि तिथे सुखदुःखे होणारच आहे. आणि सुखदुःखातून जर पार पडायचं असेल, नित्य निरतिशय आनंदाला प्राप्त व्हायचं असेल, ती अवस्था अमात्र आहे. आणि त्या अमात्र अवस्थेमध्ये एकाग्र चिंतन करून यांचा त्या ठिकाणी लय करावा. अगोदर आपण ह्या 3 मात्रात असतो ना, मग ह्या 3 मात्रा सहित जे आपण आहोत का ते आपलं स्वरूप, जसं आता स्वप्नातलं सूक्ष्म स्वरूप आहे, जागृतीतलं स्थूल स्वरूप आहे म्हणजे विश्व स्वरूप आहे. म्हणजे हे जे आपले ह्या स्वरूपामध्ये आपण होतो, हे आपलं स्वरूप कसं आहे, मिथ्या आहे म्हणून कळावं. कळाल्याच्या नंतरच बात करील ना तो. नाही कळाल्यावर कशाचा बात होत? आणि मग तेच कळाल्यावर आता ते आपण मिथ्या केले, अवस्था कशा येतात, है का नाही? आणि त्या अवस्थानुरूप आलेले विश्व, तेजस, प्राज्ञे हे सुद्धा त्याचे स्वरूप कसे येतं? त्या उपाधीनं आलेली होती ते, है का नाही? उपाधी गेली की त्याचं ते स्वरूप राहणार आहे का? मग ते चैतन्य महाकारणामध्ये जात. ते महाकारणच होतं. उपाधी गेली की काय होणार? महाकारणच होणार नाही. अहो, फळ्यावर आपण नाना प्रकारचं लिहिलंय आणि जर ते फळा पुसला, लिहिलेलं सगळं मोडून टाकलं, मग तो फळा काय झाला? कोराच झाला ना. त्याच्यावर काय आहे का आता लिहिलेलं? मग काय वाचता येईल का? तिथं काय लिहिलेलंच नाही तर काय वाचताच येणार नाही. मग तिथं ओमकार सुद्धा है का नाही? अक्षर संपले तिथं. मग ते ओमकार सुद्धा काय झाला? ब्रह्मरूप झाला. म्हणजे त्याच्यात लीन झाला. कशात? तुरीय अवस्थेमध्ये तो ब्रह्मरूप झाला. म्हणजे तुरीय अवस्थेमध्ये ह्या 3 अवस्था लीन करता येतात. आणि
या 3 मात्रा, ह्या 3 मात्रा आकार, उकार आणि मकार ह्या अमात्रामध्ये लीन होतात. नवे नवे तिथूनच त्या उत्पन्न झालेल्या होत्या आणि त्या उत्पन्न झाल्यामुळं आपणाला ह्या विषयामध्ये वृत्ती लागल्यामुळं त्या अवस्थेचं अज्ञान झालं. कशाचं? अमात्रेचं, हे का नाही? म्हणजे आपण निर्गुण आहोत, निराकार आहोत, तत्स्वरूप आहोत, अज आहोत, अमर आहोत. ही जी आपली स्वरूप स्थिती होती ती स्वरूप स्थिती जाऊन आपण ह्या त्रिपुटीमध्ये आलो. मग याचं चिंतन, ह्या 3 अवस्था मिथ्यारूप आहेत, नासवान आहेत आणि मी शुद्ध चैतन्य रूप असल्यामुळं मी अमात्र आहे असं ज्ञान झालं की ह्या 3 मात्रा त्याच्यात लय होतात. म्हणून स्थावर, जंगम आणि असंग. स्थावर जंगम याचा अर्थ माहितीये का? हे दिसायलेलं जे आहे ते स्थावर आहे. आणि जे जंगम सूक्ष्म स्वरूपात, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, स्थावर, जंगम, असंग, अद्वितीय. आता स्थावर जंगम हे एक, आणि पुन्हा काय? असंग, अद्वितीय, असंसारी, नित्यमुक्त, निर्भय, ब्रह्मरूप, ओमकाराचे परमार्थ रूप मी आहे. आता या ठिकाणी स्थावर जंगम सुद्धा ब्रह्मरूपाचंच रूप सांगितलंय, तेही ब्रह्मरूपच आहे. आता याचा आपण अभेद केलाय, 2 प्रकारानं सांगितला होता. कसा अभेद करायचा म्हणून 2 प्रकारानं सांगितला होता ना. कल्पित सर्पाची निवृत्ती अधिष्ठान रूप दोरीशीच होते, है का नाही? म्हणजे कार्याची निवृत्ती कारणामध्येच होत असते. आणि दुसरा प्रकार कसा सांगितला होता? कल्पित वस्तू अधिष्ठान रूपच असते, है का नाही? म्हणून कार्याचा कारणाशी अभेद आणि कल्पित वस्तूचा अधिष्ठानाशी अभेद, असं जे परमार्थ रूप आहे त्या परमार्थ रूपामध्ये मग स्थावर जंगम मालमत्ता काय असो, आता हे देह काय स्थावर आहे, है का नाही? आणि जंगम सूक्ष्म अंतःकरण हे कसं आहे? परमार्थ रूपच आहे खरं पाहिलं तर. आता याचं लय कुठं होणार आहे? ब्रह्मस्वरूपातच होणार आहे. आता याला व्हायला कशी प्रक्रिया ती माहिती आहे का? आता हा देह हा आपण जाळीतो, ह्या देहाला, हा देहाचा हे झालं की याला दहन करतो, हे का नाही? आणि जर दहन नाही केलं, जर पुरलं तर ते मातीमध्ये काय होतंय? मिसळून जाते, हे का नाही? आणि जाळलं तर त्याची राख होते आणि ती राख गंगात टाकतात, पाण्यात टाकतात आणि पाण्यामध्ये सुद्धा ती मातीमध्येच पाण्यामध्येच मिसळते. म्हणजे ज्याचा भाग त्याला, याच्यामध्ये अग्नीचा भाग असणारा अग्नीला जातो, पृथ्वीचा भाग पृथ्वीला जातो, प्राणाचा भाग वायूला जातो. म्हणजे हे पंचमहाभूताचा जो देह आहे तो पंचमहाभूतामध्ये ऑटोमॅटिक मिसळतो, है का नाही? आणि मग हे पंचमहाभूत कशाचे? मायेचे आहेत, है का नाही? ईश्वरानं संकल्पने निर्माण केलेले आहेत, म्हणून ते ईश्वर रूपच आहेत, त्यानंच निर्माण केलेले तद्रूपच आहे. आणि ईश्वर कसा आहे? ब्रह्मरूपच आहे, है का नाही? म्हणजे असं लय चिंतन स्थावर जंगम किंवा असंग, अद्वितीय, असंसारी, नित्यमुक्त, निर्भय, ब्रह्मरूप, ओमकाराचे परमार्थ रूप मी आहे, असं सर्व मीच आहे, अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. असं जर चिंतन करीत राहिलं तर काय होतंय? मग ज्ञान प्रगट होतंय. म्हणजेच अपरोक्ष ज्ञान त्या ठिकाणी दृढ होतंय. दृढ ज्ञान झालं अपरोक्ष की मग त्याला कशाचीही चिंता राहत नाही.
म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फळ देणारी, कशाच्या द्वारा? ज्ञानाच्या द्वारा. काय कोणतं फल आहे? मुक्तीचं फळ. ही ओंकाराची निर्गुण उपासना, ही निर्गुण उपासना कशाची आहे? ज्ञानद्वाराच होते ही. ज्ञानद्वारा मुक्तिरूप फळ देणारी ओंकाराची ही निर्गुण उपासना. आता ह्या उपासनेला काय म्हणायचं? निर्गुण उपासना, पण ओंकाराची. ही फल देणारी मुक्तीचं, है का नाही? म्हणून बाकीच्या सर्व उपासनेपासून ही उपासना श्रेष्ठ आहे. ज्या उपासनेला फल आहे ती उपासना व्यर्थ कशी जाईल? ती फल दिल्याशिवाय संपणारच नाही, फल देऊनच संपेल. आणि ज्या उपासनेला फलच नाही ती उपासना कवरही केली तरी ती उपासनाही संपत नाही, फलही मिळत नाही. उपासना संपणार नाही, हा फल मिळत नाही ना, है का नाही? जर आता आपण पाहिलं या जगामध्ये जे पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये जे आहेत ते लहानपणापासून आपण ते पूर्वमीमांसा शास्त्रामध्येच पाहत आहोत. आणि आता म्हातारे झाले तरी पूर्वमीमांसा शास्त्र ते सोडित ना. आणि इतकंच नाही तर पूर्वमीमांसा शास्त्र सुद्धा कळालं नाही, त्याच्यात आहेत पण ते सुद्धा कळालं नाही. मग ती उपासना संपेल का? जरी पुन्हा देह मिळाला, मिळत तर नाहीच, पण मिळाला तरीही आणि तसंच करू लागला तर, कारण त्या उपासनेनं त्यांना फल दिलं नाही. ती उपासना कशी होती? सकाम होती. म्हणून सकाम उपासना ही फल देत नाही, है का नाही? म्हणून निष्काम उपासनेला फल आहे. म्हणून ओंकाराची जी निर्गुण उपासना आहे तिला फल शास्त्रानं सांगितलंय, वेदानं सुद्धा सांगितलंय. आणि ही इथंच सांगितली अशी नाही, सर्व उपनिषदामध्ये याच उपासनेचा प्रकार सांगितला. हीच उपासना सांगितली उपनिषदामध्ये, वेदामध्ये सुद्धा. दुसरी उपासना सांगितली, मग ती तशी सांगितली की तिला फल नाही म्हणून सांगितली. म्हणून काही उपासना अंतःकरण शुद्धीच्या सांगितल्या आता, पण अंतःकरण शुद्धीच्या निष्काम भावनेनं कोणी करीतच नाही ना. कोणती उपासना केली आणि निष्काम भावना नाही ठेवली तर करून काय उपयोग होणार आहे? ती कशाची इच्छा करायला येतो? संसाराचीच, है का नाही? विषयाचीच इच्छा आहे ना. पंचविषय वाचून त्याला दुसरं काय हवंय का जीवाला? पंचविषय, फक्त पंचविषयाचा भोग पाहिजे. 5 विषयाचा भोग, शब्द स्पर्श रूप रसगंध याचा भोग पाहिजे त्याला, है का नाही? आणि त्याच्यासाठी तो काय करायलाय? उपासना करायला. आणि मग ते विषय तर मग असं बी त्याला मिळणारच आहेत ना. कोण्याही देहात गेला तरी ते भोग आहेतच ना. मग त्या उपासनेचा आणि त्याचा काही संबंध आहे का ते मिळण्याचा? म्हणजे निरर्थक उपासना आहे का काही? सकाम उपासना ही कशी निरर्थक आहे, काही अर्थ नाही त्याला. म्हणजे करण्यात काहीच अर्थ नाही, म्हणजे त्याच्यापासून काहीच प्राप्त होत नाही, म्हणून ते निरर्थक आहे. पण ही ओंकाराची निर्गुणाची जी उपासना आहे का, ही मोक्षाचं फल, मुक्तीचं फल देणारी आहे. म्हणून अशा चिंतनाच्या परिपाकापासून, परिपाक म्हणजेच दृढता, ज्ञानोदय होतो. मग कोणचं ज्ञान? अपरोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञान. म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मनन रूप आहे. आता याचं चिंतन कसं आहे? मनन रूप आहे.
ह्या उपासनेचं चिंतन कसं आहे? मनन रूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्यास मुनी म्हणतात. मनन करणारा है का नाही? म्हणून मुमुक्षुचा काय व्हावा? मुनी व्हावा, है का नाही? म्हणजे वरच्या पायरीला जाणार तो, म्हणून त्याला मुनी म्हणतात. ज्याचं श्रवण संपलन मनन करतो तो मुनी. आता त्याला श्रवणाची गरज नाही, तो मननाला लागलाय. आणि ज्याचं मनन संपलंय, निधिध्यास, मनन म्हणून म्हणून राहिलंच नाही, ते सारखंच मनन राहिलं. मग तेच मनन काय व्हायले? निधिध्यास व्हायलाय, हे का नाही? मग तो सिद्ध झाला, हे का नाही? हे ओंकाराचे चिंतन करणारा परमहंसाचे गुप्तधन आहे. हा याला उपमा दिली. याला काय म्हणावं? परमहंस म्हणावं. याला परमहंस. इतरचे हंस नाही. हंस म्हणजे सार आसार वेगळं करणारा, तो हंसच असतो. आता विवेक सुरुवातीला सांगितलाय आपणाला, तो हंसच आहे का नाही? मुमुक्षु अवस्थेमधला हंस, मुमुक्षु अवस्थेतला हंस आणि मनन निधिध्यासनामधला हंस यामध्ये फरक आहे का नाही? तो हंस आहे. साधक अवस्थेमधला, साधन साधक अवस्थेमधला तो हंसच आहे. पण हा परमहंस आहे. स्त्री धन पुत्रादिका सहित, स्त्री धन पुत्रादी संगरहित, म्हणजे स्त्री धन पुत्राचा संग टाकलेला असतो त्याला, म्हणजे मनातून टाकलेला असतो, है का नाही? आता याचं वैराग्य म्हणजे परमहंसाचं वैराग्य आणि हंसाचं वैराग्य. ज्या हंसाचं वैराग्य आहे ना, ते कसं आहे? दोष बुद्धीचं आहे का नाही? दोष बुद्धीनं झालेलं वैराग्य आहे. म्हणून त्याला दोषानं झालेलं वैराग्य, दोष कळाला म्हणून झालेलं वैराग्य, है का नाही? म्हणून त्याला ते पहिलं वैराग्य म्हणते, है का नाही? आणि ज्याला मिथ्यात्वानं झालेलं वैराग्य, ते परमहंसाचं वैराग्य आहे. यावर आपण पुष्कळ बोललेलो आहोत, है का नाही? म्हणून स्त्री धन पुत्र संगरहित परमहंस याचा अधिकारी असतो. याचा अधिकारी जो ओंकाराचे चिंतन करतो का अभेद रूपानं ब्रह्माशी, तो अधिकारी परम असतो. त्याला परम अधिकारी म्हणायचं. आता इथं उपमा त्याची दिली, कशाची? हंसाची उपमा दिली. म्हणून आता असे हे परम हंस आहेत, हेच या उपासनेचे अधिकारी असतात. ब्रह्माशी अभेद करणारा अधिकारी हा परम हंस अधिकारी असतो. आता त्याला आपण अधिकारी म्हणाव का? आपल्याला तो सिद्धच आहे, हा? तो मुक्ताचा मुक्त आहे, है का नाही? आता मुमुक्षु हा मुक्त आहे, मुमुक्षु हा मुक्त आहे, मग त्याला जीवनमुक्त म्हणते, है का नाही? तो जीव दशेतून मुक्त झालाय आणि त्याला जीवनमुक्त, मुक्तीतून पार पडायचंय त्याला, है का नाही? कोणाला? मुमुक्षुला. आणि मग त्याला
जी विधेयमुक्ती प्राप्त करून घ्यायची, ती विधेयमुक्ती प्राप्त करणारा जो अधिकारी असतो, तिथं पण अधिकारच सांगितलाय त्याने. जो ओंकाराच्या निर्गुण उपासनेचा प्रकार आहे सांगितलेला शास्त्रानं, तो जर करत असेल मनन निधी ध्यासनानं, हे त्याचे साधन आहेत. कोणाचे? त्या अधिकाऱ्याचे कोणते साधन आहेत आणि मुमुक्षूचे कोणते साधन आहेत? श्रवण, है का नाही? पण मुमुक्षूला मनने सांगितले का म्हणतात, ते पुढची स्टेप सापडण्यामुळे श्रवण केल्याच्या नंतर त्यानं त्या श्रवणाचं मनन करावं. मनन केलं की तो मुनी होतो, है का नाही? आणि तो मुनी झाला की तो सारखा मननात जर राहिला, मननातच आहे, मग त्याचा तो निधिध्यासच झाला. दिन रजनी हाचिदानदान गोविंदाचे पवाडे, सारखं तो त्याच्याच चिंतनात असतो, कधीही बी जाऊन पहा. आणि त्याच्याशिवाय तो दुसरा विषयही नसतो त्याच्याजवळ, तो प्रपंचातला विषयही बोलत नाही. देवा वाचून काही आम्हा जगण्याची नाही, काहीतरी असंच आहे ना, बोलण्याची नाही. त्याच्या वाचून आम्ही काही दुसरं बोलतच नाही, म्हणून याला परमहंस म्हटलंय. आता हे सर्व मनाला निवृत्त करण्याच्या साधना आहेत, है का नाही? आता मुमुक्षु अवस्थेमध्ये मन असतंय आणि त्या मनाला धरूनच साधना केल्या जातात, है का नाही? पण विधेयमुक्त मन सुद्धा ठेवीत नाही. ओंकाराची जी साधना करतो ती कुणाची साधना आहे? ते ओंकार ब्रह्मरूप करणार आहे. तो आकार उकार आणि मकार हे तिन्ही अवस्था कशा करणार आहे? तू है का नाही? अमात्र रूपात घालणार आहे. मग ती साधना करणारा तो साधारण असतो का? मग त्याचं सगळं असाधारणच आहे, साधारण त्याचं काहीच नाही. म्हणून त्याला परमहंस म्हटलं आहे. त्याचं चालणं सुद्धा हंसासारखंच असतं. तो गडबड कुठेच करत नाही, चित्त स्थिर असतं, दृष्टी सम असते. अशा लक्षणानं, आता हे लक्षण अंतःकरणाचे सांगावे लागतात ना, है का नाही? आता काही काही भागवतामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये हे लक्षणं सांगितलेत मुक्ताचे. सुरुवातीलाच परीक्षितीनं शुकाचार्याला त्याचे लक्षणं विचारले, तो कसा असतो म्हणून. तर त्याचे हे अंतर्लक्षणं सांगायचेत ना, आणि तिथं अंतर्लक्षणच सांगितले तर, आणि तशाचे अंतर्लक्षणच सांगितलेले आहेत ना भागवतामध्ये. पण भागवत सांगणारे काय करायले तर बाह्य लक्षणं सांगायले तर, त्याचे कपडे, त्याचा कपडा कसा असतो, तो कसा मेकअप करतो का काय करतो, कसा असतो, बाह्य लक्षणं सांगत. अंतर्लक्षणाकडे जातच नाही. त्यांना माहीत सांगितलेले, पण ते अंतर्लक्षणं कळाले तर. आता ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले तर अंतर्लक्षणं, प्रत्येक ग्रंथामध्ये अंतर्लक्षण सांगितलेले, पण हे बाह्य लक्षण सुद्धा बराबर सांगत नाही. तर अंतर्लक्षण कवा सांगते? बाह्य सुद्धा सांगत नाहीत बराबर. आणि ते सांगते ते बाह्य लक्षण सुद्धा नसते, तर बाह्य लक्षण ते वेगळेच असते, तर ते सुद्धा सांगत नाहीत. म्हणजे काय सांगते? जे सकाम उपासना करणाराच जसं फळ मिळत नाही का, तसं ते स्वरूप आहे, हे का नाही? म्हणून याला परमहंस म्हटलं आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा माऊलीनं याचं खूप चिंतन केलेलं आहे, आणि याच्यावर ओव्या सुद्धा आहेत, हंसाची उपमा देऊन केलेले. म्हणून गृहस्थादी जे गृहस्थ आहेत, गृहस्थ आश्रमामध्ये जे आहेत साधक,
आणि बहिर्मुख आहेत, अंतर्मुख झालेच नाहीत, हे याचे अधिकारी होतील का? जो अंतर्मुख होईल तोच अधिकारी होईल, है का नाही? कारण ज्याची वृत्ती ही स्वरूपाकडे कल्ली आहे, तर मग ती वृत्ती बाहेर कशाला निघल? कारण वृत्ती कुठे निघाली? ती निवृत्त व्हायला निघाली. आणि आत्मा हा कसा आहे? निवृत्त रूप आहे, असंग आहे, अद्वितीय आहे, आणि ते तसं व्हायला वृत्ती निघाली. आता ती वृत्ती निघाली का त्या वृत्तीतलं चैतन्य आहे का नाही? चिदाभास त्या वृत्तीमधला, तो वृत्तीला घेऊनच जाणार, आणि त्याला कसं जाता येईल, है का नाही? म्हणून ते वृत्ती सहित त्या ठिकाणी काय होतो? ब्रह्मरूप होतो. म्हणून त्या ठिकाणी वृत्तीचं सुद्धा वर्णन केलंय, त्याच्यात त्याचं केलं नाही. वृत्तीचं करणं म्हणजे तेच आहे. वृत्ती हे निवृत्त झाली जण न दिशेत येते, माझे मी पण हरपले ठाई जेतेच येते. ठाई म्हणजे कोण? आता हे ठाई म्हणजे आत्मस्वरूप, ते ठाई रूप आहे. ते म्हणजे जे निर्गुण स्वरूप आहे ते ठाईचं रूप आहे. ते असं परमहंस असेल तर त्या स्थितीला पोहोचतो, विधेय मुक्ती स्थितीला म्हणजे ब्रह्मरूपतेला तो पोहोचतो. पण गृहस्थाधिक जर असा प्रयत्न करू लागले तर ते याचे अधिकारीच नाहीत, तर पोहोचतील कधी? म्हणून शास्त्रकार म्हणतात की हे बहिर्मुख जे आहेत ते परमार्थ करतात, श्रवण करतात, पण बहिर्मुखतेनं करतात. त्यांनी मनाला मारलं नाही, त्यांनी मनाला मारलंच नाही, त्यांनी मन हे अमन केलंच नाही. मनाला अमन करावं लागेल ना, मन मन म्हणून उरुनी. मन मारून उन्मन करा. मग तेच सांगणं ना. आता जे संत सांगतात का ते याला धरूनच सांगतात, कारण त्याला हे माहित आहे ना, याला सोडून कसं सांगते? मग तिकडे जे वक्तव्य आले ते याच्यातलेच आलेले आहे का नाही? पण ते आता इथं सगळं एका ठिकाणी आहे आणि तिथं सगळं विखुरलेलं आहे का नाही? पण तिथं विखुरलेला एक जर आपणाला विषय सापडला तर तो विषय प्रतिपादन करण्यासाठी याचा अभ्यास लागत आहे. म्हणजे आणि जर याचा अभ्यास नसला तर ते काय म्हणायला लागले तर मग काय कळणार आहे? ते मग काहीतरी मग दुसरंच सांगायचं त्याचं, है का नाही? तसं विषय सोडून देतात आणि त्याचं काहीतरी उगाच सांगायचं, दिवसा काढायचे म्हणून. बास, प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग. आता ब्रह्मलोकाची प्राप्ती ज्याला या प्रणव उपासनेचं फल मिळणार आहे, ते फल मिळविण्यासाठी त्याचा गमनाचा मार्ग कसा असतो, तो कसा जातो इथून? गती, जी गती सांगतात ना आता, म्हणजे पुढची गती, ती गती कशी आहे? तर या ओंकारा उपासनेचे काय सांगितलंय आपण? ज्ञानद्वारा मोक्ष फल सांगितले. हे फल कसं मिळणार आहे? ज्ञाना वाचून फल मिळणार आहे का? हे मग माऊलीनं उगच म्हटलंय का ज्ञाने विने एके? आता हेच त्यांचा एक विचार आला का नाही? मग असं प्रमाण लागायला पाहिजे ना, तिकडचं इकड शास्त्राचं ते, म्हणजे अभेद चिंतन याला म्हणतात. हे अभेद चिंतन व्हायला पाहिजे ना, म्हणजे सगळ्याच एक कसं हे कळायला पाहिजे.
सगळ्यांना ते एकच सांगितलंय, ते एक कळावं म्हणून ज्ञानद्वाराच मोक्ष सांगितलाय. मग मोक्ष फल सांगितलेले कसे? ओंकार उपासनेचे ज्ञानद्वारा सांगितले आहे मोक्ष फल. परंतु ज्या उपासकास या लोकातील आता आहे त्या लोकातील ह्या लोकातील आणि ब्रह्मलोकातील. आता ब्रह्मलोक आपण त्या दिवशी वर्णन केलेला आणि ये लोक. आता तिथं ब्रह्मलोकातही भोग आहेत आणि इथंही भोग आहेत, है का नाही? पण ह्या इथल्या भोगापेक्षा तिथले भोग उत्तम आहे, है का नाही? आणि दोषरहित आहेत. कारण ब्रह्मलोकामध्ये रजतम नाहीत, केवळ सत्व आहे, है का नाही? सत्व असल्यामुळे ते उत्तम भोग आहे. मग या लोकामध्ये जो या उपासनेचा अधिकारी झालाय, म्हणजे उपासना करायला पण फल मिळालं नाही, है का नाही? मग ती उपासना कोणती आहे? एक पहिली कोणती उपासना सांगितली होती? हा, अहंग्र उपासना जो करतो त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती सांगितली होती, है का नाही? मग त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होताना कोण्या मार्गाने जावं लागतंय, त्याची गती कशी जाते तिथपर्यंत, ते इथं सांगायले. तर ज्या उपासकास या लोकातील किंवा ब्रह्मलोकातील भोगाविषयी कामना असल्यामुळे कामना त्याच्या पूर्ण संपलेल्या नसतात, हे का नाही? म्हणून तर त्याला ज्ञान होत नाही. म्हणून अहंग्र उपासनेमध्ये तो लिप्त असतो. ज्ञान होते का? इच्छा असती त्याला ज्ञानाची, पण ज्ञान अधिकार नसल्यामुळं. म्हणजे त्यांनी जी साधनं सांगितली होती अंतःकरण शुद्धीसाठी, तेवढी साधनं ती मिथ्यात्व दृष्टीने केलीच नाहीत ना, दोषदृष्टीनेच केलेली आहेत, है का नाही? म्हणून काय अंशी त्या ठिकाणी त्या साधनेमध्ये उणीव शिल्लक राहिली, दोष शिल्लक राहिला, म्हणून ज्ञान होत नाही ना. मग ज्ञान कसं होईल? निसंदेह ज्ञान. त्याच्यात काहीतरी संदेह राहतच. मग संशय, संदेह म्हणजे संशय राहतो. मग संशय राहिला की फल कसं मिळेल? मग फल निसंशयाला आहे. मग अहंग्र उपासनेमध्ये ज्ञान तर त्याला होत नाही, इच्छा असते त्याला ज्ञानाची, पण त्याला प्राप्ती कुठेली सांगितली होती? ब्रह्मलोकाची. अहंग्र उपासना करणाऱ्याला, है का नाही? मग तो ब्रह्मलोकाला कसा जातो? ब्रह्मलोकाला जाण्याची त्यांनी या ठिकाणी गती सांगितली. त्याला तीव्र वैराग्य नाही, कारण वासना शिल्लक असल्यामुळं वैराग्य तीव्र कसं होईल? मग वैराग्य तीव्र कशाला म्हणतात? ज्याचं मिथ्यात्वानं झालेलं आहे त्याला म्हणायचं तीव्र वैराग्य. परंतु जो हट्टाने स्त्री धन पुत्राधिकाचा त्याग करून हट्टानं करतो तो, आहे का नाही? मग सद्गुरु उपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे ध्यान करील. गुरुनं त्याला उपदेश केला आणि तो ओंकाराचे ध्यान करायला आहे, पण दोष तसेच आहेत चित्तामध्ये, है का नाही? म्हणजे दोषासहित तो करायला आहे. सद्गुरूनं सांगितलं तसं करायला आहे, पण दोष ठेवून करायला, दोष काढून करीन नाही. तसा जर तो ध्यान करील तर त्या कामना प्रतिबंधनाने ज्ञान होणार नाही. त्याला स्वरूपाचं ज्ञान होईल का? म्हणजे त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही, है का? ध्यान करील ते, पण ज्ञान होणार नाही. मग मरणानंतर ज्ञान तर होणारच नाही ना. मग पण मग त्याला मरण आल्याच्या नंतर, मरणाच्या नंतर काय होतंय? अन्य शरीर प्राप्ती होते, दुसऱ्या शरीराची त्याला
प्राप्ती होते व तो इहलोक भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर करून ध्यान करीत होता. या लोकात कसा ध्यान करीत होता तो? बलात्काराने. करा बंद. त्याला बळच करीत होता, है का नाही? तरी बी ते कमी का हो बघा ना. आसक्ती असून, आणि तीच तर खरी साधना आहे ना. मग युद्ध तेच युद्ध आहे ना. मग पण ते युद्धात जिंकाला नाही तिथं, पण युद्ध चालूच आहे त्याच, है का नाही? आणखी हार मानली नाही त्यानं. मग त्यानं बलात्कारानं का व्हायना पण त्या विषयाचा त्याग केला. आता शास्त्र काय सांगतंय? स्त्री, धन, पुत्र, म्हणजे आपण जर ग्रहस्थादी असलो तर संन्यास घेऊ नये असं शास्त्र सांगतंय, है का नाही? म्हणून तर जे आपले पंथ माऊलीचे विठोबा पंत हे ग्रस्त असतानाच संन्यास घेतला होता, है का नाही? मग तो कसा काय घेतला त्यांनी? बलात्कारानंच घेतला असन ना. इच्छा त्यांना काय होती? ज्ञानाची होती, है का नाही? म्हणून पत्नीला त्यांनी विचारूनच केलंय सगळं, है का नाही? पण त्या ठिकाणी पत्नीचा त्याग करावाच लागला, घराचा त्याग करावाच लागला, है का नाही? मग ते त्याग करूनच गेले होते ना. मग त्या ठिकाणी त्यांना ज्ञान झालं, त्यांना तिथं ज्ञान झालंय, त्यांनी ते त्याग केला. पण ते ज्ञान तिथं ते शास्त्राच्या विरोधात झालं. ते कसं झालंय? विरोधात झालंय. आणि मग त्या ठिकाणी गुरुनं काय केलं? पुन्हा मग परत तिथंच पाठविलंय, परत ग्रहस्थ आश्रमातच पाठविलं, है का नाही? मग गुरु हे ग्रस्ता संसारात घालणारे आहेत का ब्रह्मस्वरूपात घालणारे आहेत? मग त्यांनी त्यांना ग्रस्तामध्ये कामून घातलं पुन्हा. हा बलात्कारानं आला होता. त्याला पुन्हा सांगितलं तू उपासना कर म्हणून. ते प्रणवाची उपासना तू कर आणि हे सर्व काय कर? हे सर्व म्हणजे संपव, हे शास्त्राच्या नियमानं हे संपव आणि तिथंच मिथ्या कर. ते सोडून जमत नाही, त्याच्यात राहून जमत आहे, पण सोडून जमत नाही. म्हणून या लोकात अत्यंत ऐश्वर्यवान, या लोकांमध्ये अत्यंत ऐश्वर्यवान जरी असला, खूप श्रीमंत जरी असला, तरी पवित्र अशा सत्कुलात जन्म पावतो तो. त्यांनी बलात्काराने ते जरी उपासना केली आणि तिथं त्याला फल मिळालं नाही, पण मरणानंतर त्याला जन्म कुठे होतो? पुन्हा त्याची इच्छा काय? मग त्याला सत्कुलामध्ये मार्ग चालू आहे त्याचा. आता त्याचा नंतर कुठे जन्म होतो? ज्ञान झालं नाही ना आणखी, तो कुठे होतो? पुन्हा त्याचा जन्म चांगल्या कुळात होतो, की ज्या कुळामध्ये गेल्याच्या नंतर त्याला ज्ञान होईल अशा कुलात त्याचा जन्म. त्याची इच्छा इच्छिले पावलो, जशी इच्छा असेल तसंच पावणार ना, है का नाही? जर मारताना फडा 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 म्हणलं ते तर कुठं जाईन ते? इच्छा कशात ठेवायलंय? फड्यात ठेवालंय. मग नाही का ते पंचायत समितीचं झाडूच होणार, नगरपालिकेचा झाडणार, रस्ते झाडणारच होणार ना तो. तसं ज्यानं उपासना करण्यासाठी त्याला प्रतिबंध विषय करू लागले, त्याला प्रतिबंध कोण करू लागलं? है का नाही? स्त्रीधन पुत्रादिक हे प्रतिबंध करू लागले ना. मग ते प्रतिबंध करू लागले तरी तो काय करावं लागला? प्रणवाची उपासना करूच लागला. त्यानं सोडित नाही. फळ मिळालं नाही अजून त्याला, पण त्या प्रणवाच्या साधनेमध्ये होता. मग
त्याला जर समजा त्याचं आयुष्य संपलं तर मेल्याच्या नंतर त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे आता हे काम कोण करतय? चांगल्या चांगल्या ठिकाणी त्याचा जन्म, मग त्याची ते पुण्य निष्काम आहे त्याचं, है का नाही? म्हणून तेथे पूर्व काम वासनारूप सर्व भोग प्राप्त होऊन पूर्वजन्माच्या ध्यान संस्काराने भोग कामना रहित होऊन नंतर तिथं भोग कामना रहित होतो. तो भोग जरी मिळाले तिथं, आता सुरुवातीला त्या ठिकाणी वासना होतीच ना त्याची, म्हणजे अंतःकरण शुद्ध झालंच नव्हतं. अंतःकरण शुद्ध न होता तो प्रणवाची उपासना करू लागला, म्हणजे उपासनाही करू लागला आणि वासनाही गेल्या नव्हत्या. अशा स्थितीमध्ये मरण आलंय त्याला. म्हणून त्या वासना त्याच्या पूर्ण करण्यासाठीही भोग मिळतो पुन्हा त्याला, कारण ते बी आहेच ना त्याचं निवृत्त झालेत का त्या वासना. म्हणून त्या वासना पूर्ण करण्यासाठी सुद्धा त्याला विषय पुन्हा मिळतात आणि भोग कामना रहित होऊन नंतर तो त्या ठिकाणी तो भोगीत नाही. मिळतात पण भोगत नाही तो. पण ध्यान संस्काराने त्याला भोग कामना, आता संस्कार कशाचे येतं? ध्यानाचे येतं, है का नाही? म्हणजे ध्यान संस्कार त्याच्या ठिकाणी आहेत म्हणून तो नंतर ध्यानालाच लागेल का नाही, जरी काही मिळालं तरी, हे का नाही? म्हणून जरी समजा मोठ्या घरचं त्याला सोयरीक आली तर तो लग्न करण्याची इच्छा करेल का? पण तसा अधिकार असला तर, इच्छा रहित झाला असला तर, तो नंतर विषय आले तरीही तो विषयाला वश होत नाही. म्हणून भोग कामना रहित होऊन त्यावेळेस विचारात येतो. तो विचार करतो आणि विचारानं ते भोग कामना त्यागून देतो, है का नाही? म्हणून तो विषय वाढवित नाही तिथं, विषय सोडितो तिथं. म्हणून ध्यानात प्रवृत्त होतो तो. त्या जन्मामध्ये दुसऱ्या जन्मात काय होतो? ध्यानातच प्रवृत्त होतो, इतर कशातही प्रवृत्त होत नाही. नंतर ज्ञान होऊन मुक्त होतो तो काय होतो? पुन्हा ज्ञान होऊन तिथं म्हणजे त्याला एक जन्म जे म्हणतात ना मुक्ताला घ्यावा लागतो, एक जन्म, तो हा प्रकार आहे. तो मुक्त नसतोच आधी, पण आपल्या दृष्टीने तो मुक्त आहे. आपण त्या अवस्थेचे नसतोच म्हणून, पण शास्त्र म्हणतंय ते मुक्त नाही. मुक्त केव्हा झाला? दुसरा जन्म घेऊनच झाला. असं आता ते जड भारताचं काय होते, ह्याच्यात येते, भागवतामध्ये येते ना कथा ती. हरणाच्या जन्माला जावं लागलं त्यानं ती इच्छा केली होती ना, म्हणून तसं त्याला दुसऱ्या जन्मामध्ये मुक्तता मिळाली. तसंच हे नंतर ज्ञान होऊन मुक्त होतो तो. अथवा किंवा हा एक प्रकार झाला ना, किंवा ब्रह्मलोक भोग कामनेचा, ब्रह्मलोकातल्या भोगाच्या कामनेचा, म्हणजे ब्रह्मलोकातल्या भोगाची इच्छा, ही सुद्धा प्रतिबंध करते शुद्ध ब्रह्म होण्यासाठी. म्हणून प्रतिबंध असूनही जो हट्टाने ओंकार रूप ब्रह्माचे ध्यान करीत होता ब्रह्मलोकात जाऊन, आता ते याच्यातच आले, हे अथवा म्हणून सांगितलंय. जर समजा ओंकार रूप ब्रह्माचे ध्यान करीत होता तो शरीर त्यागानंतर, म्हणजे ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर, तर शरीर त्यागानंतर ब्रह्मलोकास तो जातो. म्हणजे पूर्व शरीर त्यागून तो ब्रह्मलोकाला जातो आणि मग त्या ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर तिथेही ब्रह्मलोकाचे भोग तो भोगितो आणि तेथे मनुष्यांना तिथं त्या ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर, शरीर त्यागाच्या नंतर ब्रह्मलोकास जातो. म्हणजे हा दुसरा दृष्टांत आहे. पहिला जो झाला का तो गेला, आता हा दुसरा. शरीर त्यागानंतर लोकात जातो, तेथे मनुष्यांना, पितरांना, मनुष्याला
हे काय सांगायचे पुढे बघा आता हे कोण कोण आहेत? मनुष्य म्हणजे संसारिक जीव, पितर हे एक अधिकारी इथं. पितरांना, देवांना, पितर जेवल्या जो आनंद होतो, देवांना जे दुर्लभ आहे, ह्या लोकायला जो आनंद दुर्लभ आहे, कोणाकोणाला? पितराला, मनुष्याला आणि देवांना. जो आनंद मिळत नाही ना, तो आनंद याला मिळतो. जी स्वतंत्रता, जे स्वतंत्रपणा येते त्याला, आणि हे तिन्ही कसे आहेत? परतंत्र आहेत. पितर, मनुष्य आणि देव हे परतंत्र आहेत. म्हणजे स्वतंत्रता, तिच्या आनंदाचा भोग, स्वतंत्र आनंदाचा भोग त्या ठिकाणी त्याला मिळतो. स्वतंत्रता म्हणजे त्याला जेव्हा आनंद घ्यायचा आहे तेव्हा तो आनंद घ्यायला स्वतंत्र होतो. आणि हिरण्यगर्भाचे सत्य संकल्पादी, हिरण्यगर्भामध्ये सत्य संकल्प असतात. तिथं सत्य संकल्प, समग्र ऐश्वर्य त्यास प्राप्त होते. म्हणजे हिरण्यगर्भामध्ये त्याला आता स्वप्न अवस्था ही काय? संकल्पाचीच अवस्था आहे. मग तो हिरण्यगर्भामध्ये सत्य संकल्पाचे भोग घेतो. हिरण्यगर्भ हा हिरण्यगर्भाचे सत्य संकल्पादी, सत्य संकल्प कोणता? आता सत्य संकल्प कशाला म्हणायचं? जी मोक्ष प्राप्ती करून घेणं हा सत्य संकल्प. म्हणून ते हिरण्यगर्भामध्ये असताना, आता हिरण्यगर्भ हा कुणाचा आहे? सूक्ष्म. हे काय? सूक्ष्मता आहे. हिरण्यगर्भता म्हणजे सूक्ष्मता. आणि हे कोणाचं आहे? म्हणजे विश्व, तेजस, प्राज्ञ, हे जे 3 स्वरूप आहेत आपले, है का नाही? तर हे हिरण्यगर्भ सूक्ष्म मधला तेजसचा आहे का नाही? मग ते तेजस रूपानच राहत होतो. मग ते कसं आहे? सगळं कल्पनेमध्ये आहे. ते कसं आहे? स्वप्न कसं आहे? ज्ञानातच आहे ना ते सगळं. ज्ञान म्हणजेच एक सत्य संकल्प आहे. तो सत्य संकल्प म्हणजे जसं संकल्प करू तसं आपल्याला स्वप्नामध्ये विषय प्राप्त होतात. म्हणजे तो गर्भाचे सत्य संकल्पादी समग्र ऐश्वर्य त्यास प्राप्त होते. त्याला त्या आता स्वप्न काय जागृती काय दोन्ही ही कसं आहे? मिथ्याच आहेत ना, आहे का नाही? पण ते हिरण्यगर्भामध्ये सत्य संकल्पना राहतो. तो याच्यात येत नाही, स्थूलामध्ये येत नाही. तिथं भोगतो तो. आता तिथं भोगले काय, इकडे भोगले काय, है का नाही? म्हणून तो संकल्प हिरण्यगर्भामध्येच असतात. संकल्प त्याच गर्भातच असतात संकल्प. अहो तो जे आपण गर्भाला जातो का, तो संकल्पनाच जातो. आता हे जे आपल्याला हे हे ईश्वराचा हिरण्यगर्भ आहे. हे जे विराट स्वरूप जे आहे ना, हे त्याचं हिरण्यगर्भ आहे, हे का नाही? आणि आपला स्वप्नामध्ये असा पितरांना, देवांना जे दुर्लभ आहे ते त्याला स्वतंत्ररित्या त्याला मिळविता येत आहे. हे देवाला नाही मिळविता येत, पितराला बी मिळविता येत नाही, मनुष्याला बी नाही. मनुष्याला म्हणजे ते ज्ञान नसतंय ना. अज्ञानाला काय, जरी समजा तो हिरण्यगर्भात गेला, स्वप्नात गेला, तरी बी त्याला का वाटतंय का? काय कायला तर सपन पाडीला सुद्धा कळत नाही म्हणा, है का नाही? म्हणून त्यांना जे मिळत नाही ते याला मिळत आहे. त्याला भोग, आनंदाचा भोग मिळतो. आणि
हिरण्यगर्भाचे सत्यसंकल्पादी समग्र ऐश्वर त्यास प्राप्त होते. आता यापुढं तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो त्याचा तो आता मार्ग सांगायला तर आणखी तो झाला का ब्रह्मरूप? नाही. म्हणून याचा गमनाचा आता कसा सांगते ते मार्ग ते उद्याच्या वेळात पाहू. आता वेळ झालाय. पुंडलिक